Welcome everyone. Today's video is very important and today I am going to give you very important clue. फक्त अर्ध्या तासात इंग्रजी वाक्य करायला शिका आणि बोलायला शिका. Only half hour you have to give for this one. Before that one, तुम्ही पाहत आहात ग्रो इंग्लिश चॅनल. If you are new, please subscribe my channel. And if you like my videos, then please don't forget to like it. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरीने बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला सातत्याने नवनवीन नोटिफिकेशन्स मिळत जातील आणि इंग्रजी बोलण्यासंबंधी दररोजच्या जीवनात तुम्हाला दररोज काही ना काहीतरी टिप्स मिळत जातील. सो आय एम गोइंग टू टेल यू the small things which is very important while framing the sentence as well. त्याबरोबरीने व्हिडिओच्या शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा. तुम्हाला आज महत्वपूर्ण व्याकरणानुसार नियमाने कसं बोलायचं या संबंधी मी सगळ्यात महत्वाचा रूल आणि त्या रूलला कसं अप्लाय करायचं त्या संबंधी काही उदाहरणेही सांगणार आहे. सो वी कॅन स्पीक, आय कॅन स्पीक हा आत्मविश्वास घेऊन आज सुरुवात करूया. आणि आजचं सेशन हे सगळ्यात उपयोगी सेशन आहे असं मला विश्वासाने वाटू तुमच्याकडून वाटेल अशा पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू स्पीक इंग्लिश अकॉर्डिंग टू दिस अँड जस्ट गिव्ह फीडबॅक थ्रू द कमेंट्स. त्यामुळे लक्ष देऊया त्याच पद्धतीने. लक्षात घ्या, या ठिकाणी मी दोन भाग दिलेले आहे. राम अभ्यास करतो आणि राम लर्न्स. ओके, हा मराठी सेंटेन्स आहे आणि हे इंग्रजी सेंटेन्स आहे. सो इन दिस वन तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर समजून येईल राम हा यातील कर्ता आहे. हु इज डुईंग ऍक्शन? कृती कोण करतंय अभ्यास करण्याची? राम करतोय. सो राम इज द सब्जेक्ट. हिअर ऑल्सो राम केम ऍट द फर्स्ट. ओके, आणि अभ्यास करणे म्हणजेच कृती आहे, करण्याची कृती होत आहे. सो कृतीचा जो शब्द आहे तो एंडला आहे. बट इन इंग्लिश दॅट वन कम्स आफ्टर द सब्जेक्ट. ऍक्शन कधी होत आहे? व्याकरणीय नियमानुसार मराठीत जसं आहे तसंच आपल्याला शब्दाला शब्द जोडायचा नाहीये. शब्दाला शब्द जोडायचा नाही. सपोज हे सेंटेन्स आहे असं लक्षात घ्या. आम्ही म्हणजे वी क्रिकेट खेळतो. खेळतो म्हणजे प्ले. We cricket play. This way you should not frame the sentence in your mind also. That's why I wrote this one. मी त्यासाठी लिहिलंय. या ठिकाणी कर्ता सुरुवातीला, त्याच्यानंतर या ठिकाणी मराठीत कर्म येतंय आणि शेवटी क्रियापद येते. परंतु इंग्रजीमध्ये फक्त सिक्वेन्स चेंज आहे. सब्जेक्ट फर्स्ट, देन वर्ब अँड देन द ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. What is the sequence? Subject first, then verb second, then third one complement or object. कर्म किंवा पूरक भाग असं आपल्याला मराठीमध्ये म्हणता येईल. त्याच्यामध्ये लक्षात घ्या. once again I am repeating. Subject first, verb second and object or complement at the end. कळलं? What is the formula to frame the sentence? First we have to find the subject. आपल्याला काय लक्षात घ्यायचं सगळ्यात अगोदर? सब्जेक्ट. हु इज डुईंग दॅट ऍक्शन. त्याचं नाव घ्या, त्याचं व्यक्तीचं, त्या व्यक्तीला प्रोनाउन जे असेल ते घ्या. अकॉर्डिंग टू दॅट वे यू हॅव टू सर्च दॅट थिंग. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? सेकंड थिंग व्हॉट यू हॅव टू फोकस ऑन. विच ऍक्शन दॅट सब्जेक्ट इज डुईंग. तो सब्जेक्ट कुठली कृती करतोय ऑन दॅट वन यू हॅव टू फोकस ऑन. तो कृती कोणता करतोय त्याच्यावरती फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरी कृती, ती कृती तो कोणावरती करतोय किंवा त्या कृती संबंधी काही शब्द आहेत का ते शब्द पुढे जोडायचे. दिस मच सिंपल इंग्लिश इज देअर. एवढी सोपी इंग्रजी आहे. सब्जेक्ट अँड वर्ब ऑल्सो कॅन बी काउंटेड ऍज अ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, सर आता लक्षात घ्या, आम्ही खेळतो. वी प्ले, दॅट वन ऑल्सो सेंटेन्स. आम्ही खेळतो, इट इज ऑल्सो सेंटेन्स. त्याच्यानंतर मी शिकतो. आय
टीच मी शिकवतो, सॉरी मी शिकवतो. आय टीच. शिकतो म्हटल्यानंतर आय लर्न. त्याच्यानंतर मुले खातात, बॉईज ईट. आलं लक्षात? बॉईज ईट. सो दिस वे ऑल्सो कॅन बी, दिस ऑल्सो कॅन बी ऍज अ सेंटेन्स ओनली वी कॅन से. आपण याला सुद्धा सेंटेन्स म्हणतो. मग आता पुढे प्रश्न काय उरतोय? नेक्स्ट थिंग आहे आय टीच. मी काय शिकतोय? इंग्लिश शिकतोय. आय टीच मी काय शिकवतोय? आय टीच इंग्लिश. सो आय टीच इंग्लिश. मी काय शिकतोय? आय लर्न इंग्लिश. आय लर्न न्यू थिंग्स. आय लर्न टू कुक फूड. मी अन्न शिजवायला शिकत आहे किंवा मी स्वयंपाक बनवायला शिकत आहे. ओके. आणखी काय शिकतोय? आय लर्न न्यू थिंग्स टू मेक परफेक्ट. मी नवीन गोष्टी चांगल्या बनवण्याचं शिकत आहे. ओके. सो दॅट वे यू कॅन फ्रेम द सेंटेन्स. अँड दिस वे इफ यू वॉन्ट टू फ्रेम इट, देन this only you have to follow in our tenses. So on tenses we are going to speak today. आज आपलं सेशन बेसिक गोष्ट आहे. अशा पद्धतीने तर आहेच, पण या बरोबरीने टेन्स वरती आपण हे करणार आहोत, फोकस करणार आहोत. व्हॉट इट मीन्स. टेन्स या शब्दाचा अर्थ काय होतो? सिंपल अर्थ आहे. सिंपल अर्थ आहे टाइम. व्हॉट इज द टाइम? व्हॉट इज द टाइम? आता वेळ किती आहे असं म्हटल्यानंतर आपण होतो व्हॉट इज द टाइम? नो. हिअर टाइम इज रिगार्डिंग द ऍक्शन. टाइमचा अर्थ इथे कशानुसार आहे? ऍक्शन नुसार आहे. वेअर ऍक्शन और टेन्स डिनोट्स अन ऍक्शन. टेन्स डिनोट्स अन ऍक्शन और अ स्टेट. अवस्था, क्रियेची अवस्था किंवा क्रियेच्या कृतीबद्दल ज्या गोष्टीमधून आपल्याला समजतं त्याला म्हटलेलं आहे टेन्स. सो टेन्स डिनोट्स द टाइम और अन ऍक्शन और स्टेट. अवस्था, वेळ किंवा कृती दाखवण्याचं काम टेन्सच्या माध्यमातून होतं. टाइप्स ऑफ टेन्सेस आर 3. ऍज ऑल यू नो. याची टाइप्स आहेत 3. कोणते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. Okay, in that one we are going to speak on simple present tense. Simple present tense. On this one we are going to speak today. याच्यामध्ये आपल्याला याच्यावरती बोलायचं काय आहे गंमत लक्षात घेऊया आणि त्यानुसार साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळामध्ये बोलायचंय. व्हॉट हाऊ वी कॅन फ्रेम सेंटेन्स ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कसं बनवायचं त्याबद्दल बोलूया आणि त्या संबंधी समजून घेऊया. ओके. सुरुवातीला मी ऍज आय टोल्ड, फर्स्ट वी हॅव टू टेक सब्जेक्ट. सब्जेक्ट घ्या म्हणजेच कर्ता घ्या. सब्जेक्ट घेतलंय त्याच्यानंतर घ्या वर्ब. हे वर्ब जे आहे ते कोणतं घ्यायचंय? वर्ब घ्या. फर्स्ट वर्ब, इथे मी फर्स्ट लिहिलाय. फर्स्ट वन क्रियापदाचं फर्स्ट रूप घ्या. त्याच्यानंतर घ्या ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्म घ्या आणि या पद्धतीने तुमचं सेंटेन्स तुम्ही फ्रेम करा. ऍज मच सिंपल. या वर्बच्या बाबतीमध्ये आणखी एक रूल आहे. सो दॅट वन आय एम गोइंग टू टेल यू नाव. ओके. हे झालं एक साधं सेंटेन्स. आणखी एक रूल आहे त्या बाबतीमध्ये. इफ सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर, देन वर्ब कम्स विथ यस और ईएस. हा आहे रूल. ओके. काय रूल म्हणतो? जर क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद असेल तर, तृतीय पुरुषी एकवचनी जर असेल तर त्या क्रियापदाला फक्त इथे यस और ईएस लागेल. नाहीतर बाकी सर्व कसे वर्ब कसे येतील? यस और ईएस शिवाय फक्त आणि फक्त वर्बचं फर्स्ट फॉर्म. फर्स्ट फॉर्म म्हणजेच प्रेझेंट फॉर्म. ओके. प्रेझेंट फॉर्म. प्रेझेंट फॉर्म कोणते असतील तुम्ही लक्षात घ्या. आता साधं लक्षात घ्या. एखादं वर्ब कुठलंही लक्षात घेऊ. टीच,
हा फर्स्ट फॉर्म झाला. टॉट हा दुसरा फॉर्म झाला. थर्ड फॉर्म सुद्धा त्याचा सेम आहे. टीच, टॉट, टॉट. मेक, मेड, मेड. ओके. कम, केम, कम. गो, वेंट, गॉन. गो फर्स्ट फॉर्म, वेंट सेकंड फॉर्म, गो, वेंट आणि गॉन. गॉन हा थर्ड फॉर्म. सो इथे आपल्याला फर्स्ट फॉर्म नुसार आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याचा उपयोग करायचा आहे. दिस इज द सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य अशा पद्धतीने तुम्हाला फ्रेम करायचं आहे. नाव जस्ट फोकस ऑन द sentence making. How to frame that sentence? Examples of this one. Let's see what are the examples. फॉर्म्युला आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवू म्हणून हा जो मी आता फॉर्म्युला लिहिला होता तो मी इथे सगळ्यात वरती टॉपला लिहितो म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. ओके. सब्जेक्ट प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट हा एक फॉर्म्युला आहे आणि नवीन रूल जो सांगितला होता मी आत्ताच त्या सब्जेक्ट प्लस V1 यस और ES प्लस ऑब्जेक्ट हा आहे कुठला थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असतानाचा. हा आहे थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन असतानाचा. बाकीचा हा एक्सेप्ट दॅट वन त्याच्याशिवाय असलेला. लेट सी सम एक्झाम्पल्स. सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट आपण घेतला कोणी राम श्याम सीता गीता मंकी डॉंकी काही घ्या. कुठल्याही पद्धतीचा घ्या. राम श्याम सीता गीता तुम्ही ज्याच्या संदर्भात बोलणार आहात त्याच्या संदर्भातलं कोणत्याही व्यक्तीचं नाव तुम्ही घेऊ शकता. सोम्या गोम्या राम्या व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन टेक इट. नो नीड टू टेक पर्टिक्युलर सब्जेक्ट ओनली. फक्त एखादंच असलेलं माहीतच घ्यावं असं नाही. कुठलाही सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. आलं लक्षात. तर त्या पद्धतीने घ्या. मी साधं म्हणून मी तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी म्हणून मी नेहमीसाठी राम घेतो, सीता घेतो, कविता, रमेश अशा प्रकारचे घेत असतो म्हणून मी तुम्हाला इथे उदाहरण देतोय. सर लक्षात घ्या. राम. राम वर्ड इज अ थर्ड पर्सन सिंग्युलर. तृतीय पुरुषी एक वचनी करता आहे. मग याच्या समोर याची कृती. राम काय करतोय हो? भांडण करतोय, शिकवतोय, रडतोय, पळतोय, चालतोय. ओके. काय जे तुम्हाला वाटेल त्याची कृती. या कृतीनंतर ती कृती लिहायचंय. लक्षात घ्या. राम वॉक. वॉक इज अ वर्ब. सो दिस वन इज द सब्जेक्ट. वॉक इज द वर्ब. वर्ब आहे हा रूल लक्षात घ्या. थर्ड पर्सन सिंग्युलर हा आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हटल्यानंतर हा येणार आहे. आता WALKS वॉक्स. राम वॉक्स ऑन रोड. इट इज नॉट ए ऑब्जेक्ट. इट इज अ कॉम्प्लिमेंट. व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट कशाला म्हणतात. कॉम्प्लिमेंट म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आलेला पूरक भाग त्याला कॉम्प्लिमेंट म्हणायचं. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म. काही वेळेस वाक्यात कर्म असतं काही वेळेस नसतं. जर आता लक्षात घ्या या वाक्यामध्ये कर्म नाहीये म्हणून मी त्याला अर्थ देण्यासाठी आणखी पुढे काही जो भाग जोडलाय दॅट वन इज अ कॉम्प्लिमेंट. हे वाक्य असं म्हणले. राम वॉक्स ऑन द रोड. अजून बघूया पुढे लक्षात घ्या. आणखी आपण समजून घेऊ आणि वाक्य लक्षात घेऊ. कविता टीचर्स टू हर चिल्ड्रन. कविता तिच्या मुलांना शिकवते. राम रोडवर चालतो. टीचर्स ES लागलं इथे. कविता इज अ थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन. प्रोनाउन सुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. कोणते आहेत. ही आहे, शी आहे आणि इट आहे. मग आता ही संबंधी सेंटेन्स करा. त्याचं वर्ब लावा. तुम्हाला त्याचं सेंटेन्स मिळेल. कुठले वर्ब लावू शकतो. कुठले. त्याने काय केलं त्याचं लावा. तो, ती, ते. आता लक्षात घ्या. तो काय करतोय लिहा. ही प्लेज ऑन ग्राउंड. किंवा आणखी याला मोठा करता येईल. लक्षात घ्या. ही प्लेज क्रिकेट ऑन ग्राउंड. सो लक्षात घ्या. ही प्लेज. ही इज द सब्जेक्ट. प्लेज इज द वर्ब. क्रिकेट इज द ऑब्जेक्ट अँड ऑन ग्राउंड इज द कॉम्प्लिमेंट. यामध्ये सर्व चालेल. आणि या पद्धतीने लक्षात घ्या. तो मैदानावर क्रिकेट खेळतो. शी
शी सिंग्स ए सॉन्ग ऍट होम. ती घरी गाणे गाते. शी सिंग्स, प्लेज, टीचर्स, वॉक्स. वर्ब वरती कॉन्सन्ट्रेट करा. Why this yes or yes is there? Because subject is third person singular. So that's why verb came V1 with yes or es as we learned the rule. So या पद्धतीने असेल. आणि इट जे आहे ते नॉन लिव्हिंग थिंग्स बद्दल येतं. त्याबद्दल नॉन लिव्हिंग थिंग्स बद्दल तुम्ही लिहू शकता. सपोज आय एम स्पीकिंग अबाउट दिस पेन. सपोज आय एम स्पीकिंग अबाउट चेअर. लक्षात घ्या. इट शाइन्स व्हेरी नाईस. हे अतिशय छान चमकत आहे. चमकत आहे नाही, हे अतिशय छान चमकते. सो शाइन्स. Understand? So this way you can frame the sentences. Now without third person singular sentence लक्षात घेऊ. कॉमन नाउन म्हणजे कॉमन नाउन आहे. थर्ड पर्सन म्हणजे आता लक्षात, थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन्स हे प्रॉपर नाउन्स असतात मोस्ट ऑफ द टाइम्स. मग आता आपण थर्ड पर्सन सिंग्युलर सोडून घेऊ, कॉमन नाउन्सचा वापर करून घेऊ आणि त्या पद्धतीने समजून घेऊ. चिल्ड्रन शाउट्स ऍट होम. मुले ओरडत. शाउट्स येणार नाहीये. काय होईल? मुलं. हा मुलं काय शब्द असेल? शाउट. चिल्ड्रन शाउट ऍट होम. मुलं घरी ओरडतो. मुलं घरी ओरडतात. मुलं घरी ओरडतात. सो दिस वे हा फॉर्म्युला इथे लागू होईल. ओके. काय येईल? चिल्ड्रन शाउट ऍट होम. आणि प्रोनाउन कुठले आहे? आय आहे, वी आहे, यू आहे आणि दे आहे. ओके. आय म्हणून काय येईल? आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकतो. वी. आता वी काय? वी राईट ए लेटर. आम्ही पत्र लिहितो. ओके. यू बद्दल काय येईल? याच पद्धतीने क्रियापद कुठलं आहे? V1 विदाउट yes or es. Without yes or es. Verb comes with yes or es only in third person singular subject. क्रियापद फक्त yes or es कधी येईल? In simple present tense only in third person singular subject असताना. लक्षात हे ठेवायचंय. आणि याच्या समोर आणखी लक्षात घ्या. यूच्या समोर सुद्धा एक तुमच्या मनाने वर्ब लावा आणि पुढे ऑब्जेक्ट जोडा. देच्या समोर सुद्धा तुमच्या मनाने ऑब्जेक्ट वर्ब जोडा आणि नंतर ऑब्जेक्ट लावा. बरेच वर्ब आहेत. चालणे, बसणे, उठणे, रडणे, पळणे, जाणे. यू गो टू ऑफिस एव्हरी डे. त्याच्यानंतर दे फाईट. दे फाईट विथ ईच अदर रॅन्डमली. शब्दांचं लक्षात घेऊन त्या पद्धतीने समजून घ्या. सो दिस इज द सिंपल कन्स्ट्रक्शन आणि या संबंधीचे रूल आता इथून आपण पुढे पाहणार आहोत. व्हॉट आर द रूल्स? हा झाला बेसिक गोष्ट. यामध्ये या पद्धतीने तुम्ही सेंटेन्स फ्रेम करू शकता. नेहमी जे गोष्टी होत असतात वेअर वी हॅव टू यूज प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा आहे? या क्षणी जी कृती झालेली असेल त्या कृतीबद्दल बोलत असताना किंवा बोलताना, स्वतःबद्दलची कृती बोलताना किंवा दुसऱ्याच्या कृतीबद्दल बोलताना देअर यू हॅव टू यूज सिंपल प्रेझेंट टेन्स. तिथे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आय टीच इंग्लिश एव्हरी डे. ओके. ही दररोजची कृती आहे आणि मी म्हणतोय यू लिसन मी ऍट 8:30 एव्हरी डे. लक्षात घ्या. यू लिसन मी ऍट 8:30 एव्हरी डे. या पद्धतीने कन्स्ट्रक्शन्स आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे. या पद्धतीचा आपल्याला वापर करायचा आहे. वेअर वी कॅन यूज दिस स्टेटमेंट्स याच्या रूल बद्दल लक्षात घेऊ आणि ते रूल समजून घेऊ. व्हॉट आर द रूल्स? आय एम गोइंग टू एक्सप्लेन नाव. जस्ट यू फोकस ऑन दॅट वन.
लक्षात घ्या, एक आहे जनरल यूज. जनरल यूज म्हणजे एक सामान्य वापर कसा आहे की या क्षणाचं बोलत असताना काय करायचंय त्याबद्दल आपण लक्षात घेऊ आणि समजून घेऊया. आय रीड ए बुक. सिंपल सेंटेन्स आहे. आतापर्यंत आपण जे सगळे सेंटेन्स पाहिले ते सगळंच. हेच सेंटेन्स हीच्या बाबतीत असेल तर ही रीड्स ए बुक. त्याच्यानंतर जर एखाद्या मुलाच्या बाबतीत असेल तर रमेश रीड्स ए बुक. सेम सेंटेन्स. जनरल यूज. जेव्हा आपण त्या क्षणाबद्दल जनरली बोलत असतो, जनरली आपण त्या क्षणाबद्दल बोलतोय, मग आपण समजा मी माझ्याबद्दल, मी पुस्तक वाचतो, तो पुस्तक वाचतो, रमेश पुस्तक वाचतो. पुस्तक वाचतो सेम असेल, फक्त याच्यावरती फोकस करा. थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन, थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन. सब्जेक्ट मध्ये नाउन आणि प्रोनाउन जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस किंवा इयस बोलताना लिहिताना वापरायला विसरायचं नाही. दिस इज द जनरल रूल वेअर वी हॅव टू यूज. आणखी कुठे बोलायचंय? हॅबिच्युअल ऍक्शन. व्हॉट इट मीन्स? हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे काय? हॅबिच्युअल ऍक्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला बोलायचंय, तर ते लक्षात घेऊया. हॅबिच्युअल ऍक्शन इट मीन्स सातत्याने नेहमी आपल्या सवयीमध्ये असलेला जो भाग आहे. आपण दररोज ब्रश करतो तो आपल्या सवयीचा भाग आहे. दररोज आपण आंघोळ करतो हा सवयीचा भाग आहे. दररोज मी शिक्षक म्हणून शाळेत जातो हा माझ्या सवयीचा भाग आहे. तुम्ही दररोज स्वयंपाक करता तुमच्या सवयीचा भाग आहे. दररोज आपण जेवण करतो सवयीचा भाग आहे. ओके, त्या जेवणाची वेळ असेल. सो दॅट ऑल सेंटेन्सेस विल कम इन दिस वन. यूज दिस सेंटेन्स व्हाईल इटिंग ऑल्सो टुडे. आज तुम्ही जेवण करताना तुम्ही हे डोक्यामध्ये सेंटेन्स घ्या. काय? हॅबिच्युअल ऍक्शन आहे. आय ईट और आय टेक माय मील एव्हरी डे. आय टेक माय मील ऍट इव्हिनिंग 8 o'clock. मी माझं रात्रीचं जेवण 8 वाजता घेतो म्हणजेच जेवतो. आय हॅव माय फूड असं सुद्धा म्हणता येतं आणि आय ईट असं सुद्धा म्हणता येतं. याबद्दल असं लक्षात घ्या. आणि या पद्धतीच्या सेंटेन्स मध्ये आपल्याला हॅबिच्युअल ऍक्शन्स मध्ये सेंटेन्स काय म्हणता येतील हे लक्षात घ्या. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. ही नेहमीची सवय आहे. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. सब्जेक्ट वर्ब अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे. प्रत्येक दिवशी सकाळ होते, प्रत्येक दिवशी ती कृती होते. सो अबाउट दॅट वन वेन यू आर स्पीकिंग हॅबिच्युअल ऍक्शन. दररोज सातत्याने नेहमी. हॅबिच्युअल कशाला म्हणतो? नेहमी सातत्याने होणारी बाब आहे तिचेच आपण हॅबिच्युअल ऍक्शन म्हणतो. एव्हरी डे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. आता हा एव्हरी डे शब्द जर याच्यात नसेल तर इट इज अ रॅन्डम ऍक्शन. केव्हा कधीतरी कशी तरी होणारी. ओके. आय ब्रश माय टीथ. ही ब्रश हिज टीथ. लक्षात घ्या या वाक्यामध्ये काय लक्षात घ्या. ही ब्रशेस हिज टीथ. सॉरी, यस राहिले. ही ब्रशेस हिज टीथ. तो दात घासतो एवढाच अर्थ झाला. बट व्हेन इट इज अ हॅबिच्युअल ऍक्शन याच्यामध्ये काय येईल? एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग. प्रत्येक सकाळी तो दात घासतो असं त्या ठिकाणी येईल आणि त्याला आपण हॅबिच्युअल ऍक्शन म्हणणार. तर अशी हॅबिच्युअल ऍक्शन तुमच्याही कोणकोणते आहेत त्याबद्दल तुम्ही म्हणू शकता. एक्सरसाइज करणे काही लोकांचे असू शकते, काही लोकांचे असणार नाही. ओके. इन दिस पेंडेमिक आय एक्सरसाइज फॉर माय बेटर हेल्थ बट इट वॉज नॉट माय हॅबिच्युअल ऍक्शन. ती माझी सवय होती का? नाही. परंतु एखाद्याची सवय आहे दररोज व्यायाम करणे. सो तो काय म्हणेल? राम एक्सरसाइजेस एव्हरी डे ऍट 5 AM. दररोज सकाळी 5 वाजता तो व्यायाम करतो. राम बद्दल बोलतोय. सो राम व्यायाम करतो. म्हणजे ज्याची
सातत्याची सवय असेल अशा ठिकाणी या सेंटेन्सचा उपयोग होत असतो. सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि त्या हॅबिच्युअल ऍक्शन मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला हेही लक्षात येईल. एव्हरी डे, एव्हरी मॉर्निंग, एव्हरी मंथ, एव्हरी फोरनाईट, एव्हरी प्रत्येक दिवशी असे शब्द त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्या शब्दावरून तुम्हाला हे समजेल की ही कृती कशी आहे, प्रत्येक दिवशी घडणारी आहे. त्याच्यानंतर दुसरा आणखी याचा काय वापर होतो हे लक्षात घेऊ आणि त्याच्यानुसार पुढे जाऊ. दुसरा वापर काय होतो समजून घ्या. हिस्टॉरिकल ट्रूथ, इतिहासातील घटना सुद्धा हिस्टॉरिकल ट्रूथ काय म्हटलंय, ऐतिहासिक घटना सुद्धा या ठिकाणी आपण काय म्हणत असतो, काय म्हणणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मांडणार आहे. व्हॉट कॅन बी द सेंटेन्स विल, हाऊ कॅन द सेंटेन्स विल कम. राजा राम मोहन रॉय, राजा राम मोहन रॉय is pioneer of modern India. असं लक्षात घ्या. राजा राम मोहन रॉय इज पायोनियर ऑफ मॉडर्न इंडिया. इथे तुम्ही इज हा ऑक्झिलरी वर्ब जरी पाहत असलात, या वाक्यात हा ऑक्झिलरी वर्ब नाही, तर हा आहे मेन वर्ब सारखा काम करतोय. आणि सो दॅट वर्ब इज देअर इन फर्स्ट फॉर्म, वर्ब फर्स्ट. सो राजा राम मोहन रॉय इज पायोनियर ऑफ मॉडर्न इंडिया. सायंटिफिक ट्रूथ सुद्धा आणि युनिव्हर्सल ट्रूथ सुद्धा आपल्या याच्यामध्येच येतं. युनिव्हर्सल ट्रूथ कोणते आहेत, द सन रायझेस, कुठे उगवतो, पूर्वेला. रायझेस ऍट ईस्ट, कुठे उगवतो, ईस्टला उगवतो. सो तिथे सुद्धा त्या सेंटेन्सला सन रायझेस इन द ईस्ट, सेट्स इन द वेस्ट. वॉटर फ्रीजेस ऍट 0 डिग्री सेल्सियस अँड वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सियस. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. सायंटिफिक ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ इट मीन्स त्रिकालाबाधित सत्य असलेल्या घटना काय आहेत. 2 + 2 इक्वल्स 2 4. Equals is the verb. Equals is the verb. Equals 2 + 2 equals to 4. 1 + 1 equals to 2. So that way. आता हे लक्षात घ्या, हे त्रिकालाबाधित कुठेही गेलं तर तसंच होणार. कसं, तेच होणार आहे. कोणाकडे गेलं तरी तेच होणार आहे. सूर्य कुठे उगवतो, पूर्वेला उगवतो, त्रिकालाबाधित सत्य. पश्चिमेला मावळतो, म्हणजे काय म्हटलंय, सन रायझेस इन द east and sets in the west. Okay, so this way, so in this way you can frame the sentences as well. Scientific truth मध्ये काय सांगितलंय, water boils at 100 डिग्री सेल्सियस. बॉइल्स क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म. या पद्धतीने या क्रियापदाला तुम्हाला नेहमीच्या वापरामध्ये वापरायचं आहे. यासारख्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर ग्रो इंग्लिश चॅनलला सबस्क्राईब करा. छोट्या गोष्टीतून मराठी मधून सुद्धा तुम्ही इंग्रजी चांगलं कसं बनवू शकता. मराठी येते, नक्कीच इंग्रजी येणार. विश्वास ठेवा, एव्हरी मराठी पर्सन कॅन स्पीक इंग्लिश. दे कॅन गिव्ह गुड इंटरव्ह्यू ॲज वेल. दे कॅन बी गुड टीचर इन इंग्लिश मीडियम स्कूल ऑल्सो. ज्यांचं मराठी पक्का आहे, ज्यांची मातृभाषा चांगली आहे, त्यांना इतर कुठलीही भाषा शिकायला कोणीही रोखू शकत नाही. विश्वासाने शिका आणि दररोजच्या वापरात हे सर्व वापरायला विसरू नका. आजचा अर्धा तास जीवनात वळण देणारा आहे, म्हणून ग्रो इंग्लिशच्या माध्यमातून नेहमी शिकत राहा. इफ यू हॅव एनी क्युरी यू आर फ्री टू आस्क मी ऑन दिस नंबर. ॲज वेल, इफ यू आर न्यू प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. If you like my video, then don't forget to like it. जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका. आणि आजच्या या अर्ध्या तासामध्ये आपण काय शिकलात, इज इट युजफुल टू यू ऑर नॉट, जस्ट टेल मी थ्रू द कमेंट्स. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स.
थँक्यू एव्हरीवन. तुमचं सर्वांचं सहकार्य असंच राहू अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.